तर हॅलो भाऊंनो, कसे आहात? तर आज एक न्यू मिनी व्लॉग घेऊन. तर भाऊंनो, आज मी उज्जैनमध्ये आहे. तर हा जो बांधला गेलेला पूल आहे तो रस्त्याच्या कडून ते उज्जैन कॉरिडॉर पर्यंत बांधला गेलेला आहे. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता भाऊंनो. तर या ठिकाणी आम्ही पुलावरचा व्ह्यू एन्जॉय करत होतो. नंतर लगेच 6:30 वाजता लाईटा सगळ्या चालू झाल्या उज्जैन कॉरिडॉर मधल्या. तर लगेच आम्ही उज्जैन कॉरिडॉर फिरण्यासाठी आतमध्ये गेलो. त्या ठिकाणी उज्जैन कॉरिडॉर फिरताना श्री महाकालच्या आरतीचं टायमिंग झालं. ती आरती एका मोठ्या स्क्रीनवरती शो होत होती. त्या ठिकाणी आम्ही 5 मिनिटं थांबलो. त्या ठिकाणी ती आरती झाल्यानंतर लगेच आम्ही ते कॉरिडॉर फिरण्यासाठी सुरुवात केली. जेव्हा कधी तुम्हा सगळ्यांना उज्जैन महाकाल बाबांचा बोलावा येईल तेव्हा तुम्ही या ठिकाणी याल. या ठिकाणी एकदा आल्यानंतर लवकर तुमचं घरी जाण्याचं मन नाही होणार. तर या ठिकाणी जी तुम्ही गर्दी बघताय तर ही गर्दी अशा प्रकारे या ठिकाणी दररोज असते. तर त्या ठिकाणी सगळं फिरून झाल्यानंतर तर हा पूल रात्रीचा कशा प्रकारे दिसतो या ठिकाणी तुम्ही बघू शकता भावांनो. तर ज्या ठिकाणी महाकालची मोठी मूर्ती आहे त्या ठिकाणी आम्ही लगेच गेलो. त्या ठिकाणी फिरत फिरत आम्ही ज्या ठिकाणी बसलेली महाकालची मूर्ती आहे त्या ठिकाणी आम्ही लगेच आलो. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता भावांनो ती मोठी मूर्ती. त्या ठिकाणी फिरून झाल्यावर आम्ही गेलो एका हॉटेलवरती जेवण्यासाठी. त्या ठिकाणी मस्तपैकी जेवून झाल्यावर आम्ही लगेच गेलो रूमवरती. तर आम्ही लगेच रूमवरती आलो. रूमवरती आल्यानंतर मला तुम्हाला सगळ्यांना दाखवायचं होतं की मी जी रूम घेतलेली त्या रूम मधून श्री महाकाल नगरीचा व्ह्यू कशा प्रकारे दिसतो ते तुम्ही बघा. तर हा मिनी ब्लॉग तुम्हाला सगळ्यांना कसा वाटला ते तुम्ही नक्की कमेंट मध्ये कळवा. तर श्री महाकाल नगरीचा 4th पार्ट नक्की येईल तर तो पण बघा. तर माझे व्हिडिओ आवडल्यास नक्की फॉलो करा. बाय.